पिंपळनेरमध्ये महिला सक्षमीकरण विधेयकावरून आंदोलन, काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट आक्रमक। पिंपळनेरमध्ये महिला शक्तीचा उद्रेक, विधेयकाच्या विरोधावरून काँग्रेसला इशारा। पिंपळनेर येथे महिला सक्षमीकरण विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने जोरदार आंदोलन छेडलं। या आंदोलनातून काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत महिलांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका मांडण्यात आली। यावेळी आंदोलकांनी अपर तहसीलदार, नगर परिषद प्रशासन तसेच पोलीस स्टेशनचे एपीआय किरण बर्गे यांना निवेदन सादर केलं। महिलांना समान हक्क आणि राजकीय प्रतिनिधित्व देणाऱ्या या महत्त्वाच्या विधेयकाला काँग्रेसने विरोध करून महिलांच्या प्रगतीत अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला। महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीताताई पगारे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत महिलांच्या सन्मान आणि अधिकारांवर आघात करणारी काँग्रेसची भूमिका आहे असं स्पष्टपणे म्हटलं। तसेच महिलांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडलं। महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या आंदोलनाने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जीबीटीव्ही न्यूज, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।